अगं मम्मी मी आल्यापासून पाहते घरी मला कवडीचं काम करू लागत नाही माणूस आणि तू तुझ्या पुढं पाय किती करीत आहे लय अंगाचं वासून राहिलं जावई बाप अगं मम्मी तुला सांगते 4 दिवसापासून 12 धरायला होतं रात्रीचे रातपाळीला तर अजून आंघोळ करे नाही तसंच वडील घेऊन आलंय. तुमच्या गावात काही वाईट घडलंय का? नाही राव का बरं? कारण की सगळ्या टपऱ्या दुकानं सगळंच बंद आहे, काहीच नव्हतं चालू. हे बायको पटापटा चलणार तू. अहो चालू तर राहिलं ना आता काय पळत चालू का? अरे सासरवाडीला जायचं म्हणजे अशी घाई केली पाहिजे तर तुला आता पाय चुचला तो तुला वाटतं जायलाच नको. हा मायर माझं आणि घाई तुम्हाला. घाई मलाच होणार. अरे माई दुसरी सासू म्हणजे काय सासूचा नाद नाही करायचा काय तिच्या हाताला चवे काय धपाटी बनिती मी तर उपाशीच मारिते ना पुरणपोळ्या बनिती तू घालती मला बाजरीच्या भाकरन ठेचा खाऊ. अहो लाज वाटू द्या जरा 8 दिवस नाही झाले आपल्याला आपल्या घरी जाऊन. मग त्याला काय होतं 8 दिवस झाले म्हणजे काय थोडे दिवस झाले काय? हो फुकट्याचा खाता तुम्हाला लाज नाही वाटत का? सासूबाई सासराबाई वाट बघत असं सासरा नाही पण सासूबाई लय वाट बघत असं जावई कधी येतील तुम्ही ना तुम्ही मला तोंड दाखवायला जागा नाही ठेवली बरं माझ्या गावात. बघ ना मी बघत त्या तोंडाकडे. तुम्हाला कपडे होते ना घरात होते का नव्हते? मग तुम्हाला ते कपडे घालता आले नाही हे का असे दळभद्र कपडे घालून आले? अरे माझ्या जोडीदाराने मला सांगितलं असेच कपडे घालायचे असं कपडे त्यांना लय मोकळं ढोकला वाटत. हा का मला तुमचा जोडीदार सापडला पाहिजे त्यांना असं कुठे ना मी म्हणजे तुम्हाला सांगते कोणाला सापडत फक्त मला एकट्याला सापडतो. हा का असं काय अलादीनचा चिराग आहे सापडत नाही. तो तिकडे असेच कपडे घालतो तो जर सांगेल ना मी तेच ऐकतो आणि तेच करतो समजलं का? हा का दोघं एकाच ठिकाणी पाहिजे झाले होते का? नाही एका आईला मी एका आईला झालेलो आहे. अहो पण तुम्हाला काही लाज वाटायला पाहिजे जर का बॅगीला काय झालं पा मग आता हे घेतलेत ना आता सांभाळून. हा आणि मी काय सांगू राहिले काय ताबडतोब बसायचं जेवायचं आणि लगेच निघायचं. 8 दिवस तर जात नसतो 8 नाही 15 दिवस. अहो तिकडे घरी काम पडले तुमचा बाप तुमच्या बॉम्बा मारेन. ते बघू नंतर कामाचं तुला माहिती मी लोड घेत नाही अजिबात. चल सासूबाई सासूबाईनी धपाटे बिपाटे काहीतरी करून ठेवलं असं स्वतःच घरचं खाणं जरासं. तू काही येडे बिडे का काय रे घरचं तसं ठेवायचं आपण इकडे सासू सासरे कशाला येते? अहो निदान आहे ना निदान स्वतःचा अवतार का पा मला माझी लाज वाटती का मी असं काय पाप केलं होतं का देवाने तुम्हाला मापपत्रात टाकलं. ते पाहिलं लोक कशा पाहत्या ते पोरग पाहिलं कसं पाहत होतं तुझ्याकडे बात ते माझ्याकडे बघत होतो. हा तेच तुझ्याकडे पाहिलं त्याला इथंच आडा पाडून आला असतं म्या. तुम्हाला अजून कळत नाही. चल लवकर. मी काय सांगू राहिले काय जर तिथं जाऊन जर रिकाम उद्योग केला ना तुम्हाला नाही हानी. सासूबाईकडे बघत राहील फक्त सासऱ्याकडे बघणारच नाही. कशाला बघायचं ऐकड तुम्हाला माझं ऐक काय बघायचं काय लोक बघत आहेत हानते तुला कळत काही हा मग असं तोंडात हानते का रस्त्याला 4 लोक बघत कोण आहे? हा आता 4 लोक बघू राहिले का? बघू राहिले 4 लोक. मग मी इस्त्री करून कपडे ठेवून तुम्हाला घालता नाही आले मग चल जाऊ दे मोरदे चल जाऊ दे मोरदे म्हणे सोडा माझा हात. लाज नसल्या आणि वागा त्या नुसते. अरे रानात जायचंय मला. हा काय हा ना मग जा ना मग. स्वयंपाक केलाय काय जेवायचंय? केलंय ना जेवण करा मग जा. मी जेवण करतो आणि जातो तेवढं ते गावाचं भरणं करायचंय मला. बरं चला वाढते मी. हा चल. आबा अयो अर्चना हा जावाई तुम्ही अशी कशी इकून ये मम्मी तू इकून ये. हा तू इकून बैस. आबा बरे ना तुम्ही? मा वाटोळा करून लय बरे. अगं तू आताच गेले होती बाई कस काय लवकर? त्या काय करूया माणसाला घरी अहो तुम्हाला काही वाटत का मा बापाच्या हातात देऊ राहिले मग परत जातात त्याच्यावर तुम्ही कशाला आता आलं मी परत बाबा अहो जावाई बापू असं कस काय तुम्ही 8 दिवस नाही झाले गेलेले परत कस काय आले? तुमचे जावई बापू काय म्हणत्या माहितीये का तुझी मम्मी लय भारी स्वयंपाक करती धपाटे करती मला चांगलं चांगलं करून खाऊ घालती तेवढं करता ते घेऊन आले एवढी थोडी. सासूबाई तुमची आठवण मला आली का मला राहतच नाही मी लगेच सासरवाडीला पिशा घेतो बायको घेतो. आबा इथं बस. अरे काय माणूस आहे का काय आहे का काय बोलतोय जावई? हो जावाई बापू हे असं बरोबर नसतं तुमचे लक्षण आहे ना नीट राहा वाटत बर का? जावाई आहे ना जावाई सारखं राहा. जावायसारखंच आहे याच्यात काय बदल आहे अजून काय वेगळं? अहो जावई बापू जरा नीट राहा. इकडे बायको कशी राहती तिकडे सासू कशी राहती इकडे सासरा कसा राहतोय. हा आपण दोघं सारखेच राहतो आहे ना. अहो मा बापाचं वय झालं तुमचं वय आहे का? बापाचं वय झालं ना तर तुझ्या बापाला आता ही बायको करायची गरज नव्हती ना. ते तर तुमचं दुखत का? अरे मी केली असती ना. काय म्हणले?
काय म्हणले तुम्हाला लाज वाटते का आबा तुम्ही असा धोंडा गळ्यात पाडून दिला मा का आयुष्य बरबाद झालं ना दोंडा बांध एकडे ये रे ते ढकलून. आता काय उपयोग त्याचा म्हणजे विळवून इडा बसू का मी सासूबाई हे दोघं आहेत ना लय डिस्टर्ब करतात मला. तुमचं लय अंगात वास राहिलं जावई बापू. काय सासूबाई अगं मम्मी तुला सांगते 4 दिवसापासून 12 धरायला होतं रात्रीचे रातपाळीला तर अजून आंघोळ करेल नाही तसंच वडील घेऊन आले. आंघोळ करीत नाही का तुम्ही रोजची रोज? करीत असतो पण आज काय झालं घाई गडबडीत जरा सासरवाडीला निघायचं मग जरा म्हणजे इकडे चालू जावई बापू असं तुम्हाला वाटत नाही का आपण जर सासरवाडीला गेलो तर आपल्याला सासरवाडीच्या भावकीतले शेजारी पाजारी कोणी पाहतेन आपल्याला नावं ठेवतेन बायकोला काही बोलते. मला सासून एकटीने पाहिलं ना बास बाकीचं कोणाचंच घेऊन देत नाही. काय म्हणले खाऊ पिऊ आलं मी आलो कोणाकडे नाही काय म्हणलं तुम्ही परत एकदा मला ऐकायलाच नाही आलं. बायकोनी पाहिलं तर म्हणत होतं तुझ्या सासू आलं तोंडाला असं थोडा गोठळा झाला नाही तर काय नाही. 1 मिनिट उभा राहा. हा उभा राहा. हा बसा इकडे. बसा इथे. तिथं काय झालं चुकलं होतं ते जरा. जागा चुकली होती ती. हा होय. हा सारखा पलीकडे जरा. आता मांडीव बसता का बसू का नाही बसा ना मांडीव. नको पण तुम्ही पहिले चांगले राहत होते पॅन्ट शर्ट घालून आता का बरं असं. अगं मम्मी त्यांचा कोणचा तरी मित्र आहे ना तो म्हणतो तू मी जसं राहतो तसं तू राह हाय का नाही. हा जोरदार आहे ना. ते उद्या मित्र म्हणा कपडेच नका घालू मग तू न कपडे घालता तिकडे येतात का? त्यांना कपडे घातले का मी नाही घातले म्हणून समजायचं. उद्या तो म्हणाल बायको पोरं सोडून दे मा संग राह ते करत. तिथे सोडून त्याला काय होतंय. पाहिलं ना आबा पाहिलं ना आता काय म्हणू या माणसाला मी तुम्ही काय पाहून दिलं होतं या माणसाला. तू यार इथं बडबड करायला आली का मला सासू संग गप्पा मारून देती का. चला निघा आपल्या बॅगा घ्या उठा. तू जा एकटी मी नाही येणार आता 15 दिवस हालत नसते दोन सासरे बा. ए अर्चना पण नेमका जावई बापू काय आला तुम्ही ते सांगा सांगाय ना. ना कसं झालं माहितीये का मला सासूबाईच्या हाताची ना धपाटे लय आवडते पुरणपोळ्या त्याच्यापेक्षा जास्त. मग अर्चनाला तिच्यापेक्षा भारी येते. चवच नाही बोगस पांच्या चवच नाही खातानी कसं खातो 10 टाइम. आई बाप्पा समोर तोंडात आणती असं आतून वळण लावलंय. हा का तुमचं पाहिलं का वळण. तुमची बायको तुम्ही तिचं नाव राहील. सासूबाई तुम्ही तर काही नव्हते या टायमाला तुम्ही आता नंतरच्या त्याच्यामुळे तुमच्यात बोलण्यात काय दोष देत नाही पण बापाला कळायला पाहिजे ना. तुम्ही माझी बाजू घ्या. कशाला माझी कशाला तुमची बाजू घेईल तुझी आई माझी घेईल का तुमची घेईल. जावई मी त्यांचा जावं जर असलं पण पोरी मी कसा बोलतोय काय बोलतोय. एक काम करा तुम्ही याच्याशी डोकं लावा मी तिला नेते आतमध्ये चहा पाणी तुम्ही बघते. दोघं आतमध्ये जा सासून मी ना जरा काहीतरी गप्पा मारतो. हा गप्पा मारतो. आबा हे डोक्यावर पडले अहो, तुम्ही काय येडे बिडे झाले का काय जावई बापू? नाही दवाखान्यात का गेलो मी कधी येडा झालो. हे बघा तुम्हाला मी ना हा मी तुम्हाला काय सांगू राहिले माझ्याकडे लक्ष आहे का तुमचं मा बापा समोर नाही इज्जत नका काढू माझी. तुझ्याकडे लक्ष कमी आहे सासूबाईकडे लक्ष जास्त आहे. तू शांत राह तू तोंड मध्ये चालायच नाही तुला सांगतो ना इथंच आली ना त्या बापा समोर. तुम्हाला हाणाल. जावई बापू ऐका तुम्ही काय कामाला आले ते मला सांगा. कामाला आणि नसेल काही काम तर या 2 घास खा आणि आल्या पावल्या निघून जा. गावात जा 1 किलो बोकडाचं मटण आणा तू भाकरी कर तर सासूबाई मी जरा गप्पा मारतो. हा का झालं बस का मी भाकरी करू का. तिला भाकरी करायला मग लावायची. घरीच खायचं नाही तर कशाला आले मग. पण बाकीचं तिला काहीच येत नाही. येतं तिच्या सगळं हाताला येतं. चवच नाही पांचट आहे ती. नाही लय मी भारी बनवते. पानसट नाही का आहे कसं मी तोंडात पानसट आई बापा समोर आहे इकडे करताना. मी पानसट आहे हा मी पानसट आहे स्वतः पाहिलं का हा, वाळून चाललो मी पार. वाळून चालले. असं ना? आता इथं 8-15 दिवस राहिले ना अशी तब्येत होईल सासरे तुमची सारखी. आबा तुम्ही हे बरोबर नाही केलं. तुम्ही मला ना तुम्हाला लय जड झाले होते ते विहिरीत टाकलायचं होतं पण या नासकेशी लग्न लावून दिलं ते काम ना काजाचं बाया पात हिंडत नुसतं. काय करू मी. अगं अर्चना तू आधीच त्यांना सांगायचं ना कसं राहायचं कसं नाही. हा काय असं जावं तुमचं. बरं जाऊ द्या तुमचं मी चहा पाण्याचं बघते. चला अर्चना. हा सासूबाई तुमच्या हाताने चहा करा हिला काय चहा जमत नाही. येतो तिला आणि प्युअर म्हशीच्या दुधाचा चहा करा बरं का. आमच्याकडे म्हशीचं दूध नाही गाईचं नाही. कोराच्या आहे प्यायचं असलं तर प्या नाही तर तसंच राहा. शेळडी तरी असेल ना. शेळडी नाही कळडू नाही. कोरा हा बरं कोरा तर कोरा पण तुमच्या हाताने बना. बरं बरं बनवतोय हाताने बनव चांगला. माझ्या हाताने मी जर देणार आहे ना आहे का नाही. तुला काय आता आपण आलो कशाला सासरवाडीला. काय बोलले का तुम्ही. पाहुणचार घ्यायला आलेत ना. तिला थोडं कळत आहे. आबा असं 8-8 दिवसाला पाहुणचार ठेवून तुम्हाला बरं नाही पटत. हा ना बरं नाही ते सासरे माझे जपत आहेत मला. आले तुम्ही चहा घेऊन तुम्हाला त्याची तो विष घालू जा ठेवा चहा ठेवा. तुम्ही काय करा आता गावात जा आणि 1 किलो बोकडाचं मटण आणा. आज काय रविवार दिवस आहे जरा बोकडाचं मटण जरा खाऊ द्या मला. बऱ्याच दिवस झालं ती इथून तुमच्यापासून गेल्यापासून मटणच नाही खाल्लं. 1 किलो एवढं कोण खाईन. तुम्ही खाणार असलं तर जास्त आणा. हा. मी एकटा खाणार असलं तर 1 किलो मला भागत आहे. 1 किलो. हा तब्येत दिसत नाही तुम्हाला. जावई बापू हा. आमच्या गावात बोकडाचं मटण कुठंच भेटत नाही. नाही हा
गावरान कोंबड्या तरी असतात ना गावात. मग त्या बघावं लागते आणि कोणाकडे आहेत का नाही. बघा ना मग तुम्हाला काय काम आहे. काम आहे म्हणजे जावं कशाला आलाय तुम्ही सांगा बरं. पाहुणचाराला. आणि मग पाहुणचार करायचं काम मग कोण? सासरा सासू ठरीन ना जावायला काय करून करून घालायचंय काय नाही ते. का जावानी सांगायचंय मला मटण आण, मला बोकडाचा आण, मला गावरान आण. मग मी सासरवाडीला आलोय कायसाठी. धन्य जावई. हा, बस आराम करा, मी येतो. काय जे भेटेल ते घेऊन येतो. नाही काय भेटलं तर तळ्यावर माशी भेटते तुमच्या गावात मला माहिती. माशी घेऊन या. अरे बापरे, बरेच माहिती आहे तुम्हाला. सगळे टापटेपे माहिती वाटलं ते घेऊन या. हो ते तसले नसतो मी हे करीत लाड जावायचे. माशी जा ना मटण. हा ते आणतो मी, जे भेटेल ते घेऊन येतो. हा. हा आणि आराम करा तर. झोपतो थोडा तो. हा झोपा. चाल लवकर या, भूक लागलेली मला, शिजायला टाइम लागेल. सासूबाई काय करते बघतो ना आता. चहा झाला का नाही. सासूबाई एकटीच आहे काय. अगं मम्मी गॅस तर पेटव. हा पेटवते. अगं तू अशी येड्या नवरा बरोबर कशी राहते ग. आता दिलाय आबानी करून, आता त्याला काय मारून टाकता येणार रे का चिडी मुंगी त्याला सोडून जाते. अगं पण तू समजायचं शिकवायचं कसं राहायला पाहिजे कसं नाही. नुसतं भांडून ते अजून येडं होईल ना. बरं एक काम कर, आपल्या घराच्या पाठीमागं गवतीचा आहे घेऊन यायचा. बरोबर आले ठेव चहा. हा काय सासूबाई जावई बाबा असं कसं काय आले अचानक. अचानक नाही आलो, तिकडूनच आलो हॉलमधून. मग आवाज बिवाज द्यायचा ना. आवाज देणार होतो पण मला वाटलं आणि हे आमचे कुठे गेले. तुमचे ते मटण आणायला गेलेत. हा का. आणि मला वाटलं पोरगी असं नाही तर तुमची, त्याच्यामुळे जरा डचकत आलो. तिच्या समोर काही बोलता नाही येत. मी आणत होते चहा बाहेर. तुम्हाला बसा माहिती तुम्ही. ना जावई कशासाठी घेतो सासूबाई. तुम्ही जरा डोकं चालत जा ना. हे सासरा आणि मै बायको यांना ना रानात का आम्हाला पेदडायचं समजलं का. कशासाठी चहा बी आता? काय करू नका, मी चहा पित नाही. ते गॅस बंद करून टाका. फक्त नाटके केले. ठेवलाय आता चहा साखर टाकले वाया जाईन माझं प्यावं लागेल. मग चालतंय पी. तुमचा हात काय मोडणार आहे का मी थोडा पिईन. जा आणते. मी काय म्हणतोय प्रोसिजर कुठपर्यंत आले काय आहे का नाही खबर बिबर काय. कसली. आता तुमचं नवीन लग्न झालं म्हणल्यावर तुम्हाला काय करायचंय. जावई म्हणलं आमचं विचारणार पर्सनल ना. गोष्टी नवरा बायकोचं आम्ही बघू ना. तुम्ही कशाला डोकं लावता. तुमचं पर्सनल गोष्टी पण त्याच्यात आमचा हक्क आहे नाही विचारायचा. काय हे काय पुढं काय आहे वाटचाल. तुम्ही ना खरं सांगा ना चहा सगळं. झालं मी घेऊन येते. जा तिकडे जाऊन बसा. नाही तुम्ही माझ्या नवऱ्याला बोलून घे ना. जा लवकर. चहा झाली आपण तिकडे बगीचात फिरायला जाऊ जरा. हा तुमचे ते पेरूचं झाड आंब्याचं झाड तिकडे जरा नारळात बसून जाऊन. मला आहे ना तुमच्या पुरीसंग अजिबात गप्पा मारूची वाटत नाही. तुमच्याकडे कशासाठी येतो मी 8 दिवसाला. मटण खायला चहा प्यायला. नाही ते फक्त नावाला आहे. खास म्हणजे मी तुम्हालाच भेटायला येतोय. काय झालंय जरा चुकून जरा मी थोडी लग्नाला घाईच केली. नाही तर 100% मी आहे ना. मी सासूबाई तुमच्या संगच लग्न केलं असतं. तुम्हाला कस काय धोतारवाला कस काय आवडलं बरं माझा सासरा. हे बाई बघ तो नवरा. काय काही नाही चहा झालं काही विचारतात लयच सासूबाईला. लांबून गप्पा चालू होत्या हो. सासूबाई लाडकी त्याच्यामुळे गप्पाचं हा काय का? झालं त्याच्यात. कधी तर आपल्या घराच्या किचन मध्ये नाही पाऊल ठेवलं. अरे पण आपलं तो आहे ना आपल्या घरात. बाय हा? आई मी तर थांब आलो सांगे ना मध्ये कुस्ती खेळून. हा चला मग तुम्ही. जा. येडं नाही तर ही कशी राहते ही पोरगी काय माहिती. जाऊ दे आता आली तर राहा थोडे दिवस. अगं काय थोडे दिवस राहती तिकडे. यांच्या आई बापाचे किती हाल. हा माणूस असा वागतो ते तर जाऊ दे. अगं मम्मी मी आल्यापासून पाहते ह्यो घरी मला कवडीचं काम करू लागत नाही माणूस. आणि तू तुझ्या पुढं पाय किती करीत आहे. हा ना मी जे बोलले तेच. मी जे म्हणले ते म्हणजे शब्द पडून देत शब्द पडून देत लगेच नाही तयार. लगेच. आणि मी जर म्हणलं ना तर ते एका कामाला 2 दिवस लावेल. आणि तू म्हणली तर 5 मिनिटाच्या आत. तर मी काय म्हणते आपण ना एक आयडिया करू. काय यांना ना अशा हात घडू का हा माणूस परत म्हणलाच नाही पाहिजे तो बापाच्या घरी जाऊ. हा ना सांगू का तुला. सांग. चालेल इकडे बसल्या होय तुम्ही. इकडे घरातच बघत होतो तुम्हाला. ते जावई बापू झोपले ना घोरत. हा मग तेच म्हणलं ते तिथं दिसले. बरं अगदी दरपिसी ना मटण भेटलं ना अंडे भेटले ना मासे भेटले. नाही भेटले ना काहीच नाही भेटलं तिथं. आबाव सगळे दुकानं बंद येतात आता. कोण अशा टायमाला कोण कुठं राहील तिथं. आबाव जाऊ द्या. नाही भेटलं काय एवढं टेन्शन घेते. अरे पण ते माणूस किती गारगाट करेल. मी पाहते. काय नाही करणार मम्मी आहे ना. मी आता आहे ना जावई बापूलाच पाठवते घ्यायला. असं का. हा जा तुम्ही. बरं आणि ते जावई बापूला जा इकडे पाठवून. बर देतो पाठवून. अर्चनाला घेऊन जा. चला आबा बरं का मम्मी. हा करते मी. हा
जाऊ बापू जाऊ बापू सासूबाई लय भारी हात हो तुमचा. सासू नाही बायको आहे आणि मी सासरा आहे इकडे. काय? मला वाटलं सासूबाई झाल्या काय उठायला. उठा. स्वप्नात बी माझ्या येते का? हा येत असते ना. काय हा ना? म्हणतात उठू का? उभा राहा. बसता का उभं राहते आता? उठवतो ना. मटण शिजलंय का? मटण भेटलं नाही, अंडे भेटले नाही, मासे भेटले नाही. ते सासूबाईनं तुम्हाला तिकडे बोलिलंय काहीतरी काम आहे तुमचं. ऐका ना मी काय म्हणते, माझी आई म्हंटली जाऊ बापूला पाठवून दे. तुम्हाला आवडते ना माझी आई? तुम्ही इथंच थांबणार आहे दोघं? हा आम्ही इथंच थांबतो, तुम्ही जा. हा मी काय सांगू राहिली, पेरूच्या- लक्ष गेलं माझं तिकडे. कुठं शिके सांग फक्त. तिकडे बसलेले आहेत. अहो, लक्ष गेलं काय लक्ष गेलं, मी बोलू राहिले तुमच्याशी. हा हा बोल बोल. माझ्या आई पेरूच्या झाडाखाली बसले, तिथं जा, वाट पाहू राहिली. पेरूच्या झाडाखाली हा लवकर जा. काय बसले हा जा जा ती जा. माझी सासू. हा येऊ का मग? हा या. बिथारलं बिथारलं. नाही नाही आबा खरंच माणूस बिथारलं. बरं मला सांग, तुम्ही नेमकं काय करणार आहे त्या संग? काय कारणात कुचकुच करत होते? आबा ती एक जादू आहे, असं का? तुम्हाला बरोबर कळलं नाही. 24 तासाचा त्या माणसाला घरी पळवलं तर माझं नाव नाही सांगणार मी. अच्छा अच्छा असं आयडिया केली होय. हा याला आदलच घडविते आता. परत म्हणणारच आहे चालता वापसच्या घरी. चाल बरं तुम्ही बसा, मी चहा घेऊन येते. ठीक आहे, ठीक आहे. सासूबाई कुठे काही नाही. सासूबाईनी मला एकट्याला बोललंय म्हणल्यावर इकडं तर काही दिसत इकडं बसलोय. सासूबाई तुम्ही मला बोललो होय. हा आले का जावई बापू? मग काय म्हणतात सांगा ना. ते तुम्हाला माहिती ना तुमचे सासरे हा वय झालं आता त्यांचं, हा त्यांना एवढं कळत नाही कुठं काय भेटतं काय आणावं आपले जावई आता तर बापू मला आले. म्हणले गावात काहीच भेटत नाही. मटण नाही, मासे नाही, अंडे नाही, सगळं असं पण आणलं नसं हटकून. मुद्दा म्हणून आणलं नसेल हा. त्यांनी. हा मी काय म्हणते, काय म्हणतात त्यांना कळतच नाही जावई आले कसं हा. राहायला पाहिजे, त्यांचं पुढं 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 केलं त्याच्यामुळे पाहिजे. सासूबाई हा. मला आहे ना जावई सासरा मला आवडतच ना. मला तुम्हीच आवडतात. हा ना हा. मग एक काम करा ना, तुम्हीच जाता मटण आणायला. जाऊ हा. असा जातो ना असा येतो. जरा पैसे आहेत ना? पैसे आहेत माझ्याकडे. बायकोला सांगू नका फक्त. ती जपून जपून ठेवतो असतो मी. बरोबर. आणतो माझ्या पैशाचं या मटण आणतो. फास्ट जाण फास्ट या. तुम्ही किती खाता मटण? मी खाईन 1-1.5 किलो. एवढं कमी आहे का? जरा जास्तच होतंय. बरं आपण आपल्याला दोघांना मिळून हा. 2 किलो आणतो. त्यांना फक्त रस्सा देऊ त्यांना दोघांना. नुसता रस्सा द्यायचा. हा हा हा? येऊ का मग? हा हा हाय. लवकर या. काय म्हणतोय, हम्म. एक घोटाळाच झाला. काय? तुम्ही माझ्या सासऱ्याला भेटायच्या आधी जर मला भेटले असते ना, तुम्हाला बैच बायको करून टाकली असती. बाई. आईला लय लाजल्याकडे लय भारी वाटत. येऊ का? हा हा या. आलोच. असं जातो लवकर असं या. येतो. हा फास्ट जा, पळत जा हा. बरं का. आईला यांच्या गावात काय कोणी आज मेलं का काय काय रू. अंड्याचे सगळे दुकानं बंद, मटणाचे बंद, मासे बंद. सासूबाईने सांगितलं म्हणलं काय आता जाऊ दे आता जातो. आतापर्यंत 2 चक्रा झाल्यात. झाल्यात ना, उद्या तू अजून सांग. 2-4 मारू दे. हा सासूबाई आलो. आले वय जावई बापू. म्हणलं का गेलो होतो. कुठे मटण? माना उठून दिले तुम्ही बसले, तुम्हाला लाज वाटते तुला तुला लाज वाटते का? नवरा आला नवऱ्याला बसावं म्हणा टपक्याच उठाव. कळतच नाही तुला अजिबात अगं काय. बाई. जा पाणी आण मला प्यायला. आडलेला सासूबाई माहिती सांगा ना. हा आणि पाणी घेऊन ये. आण. हा दमलेन तुम्ही हा. आणि ते पाणी. सासूबाई जावई बापू हा कुठे मटण? मी काय म्हणतो, तुमच्या गावात काही वाईट घडलंय का? नाही राव का बरं? कारण की सगळ्या टपऱ्या दुकानं सगळंच बंद आहे. काहीच नव्हतं चालू. हा का? हा. अरे देवा, काय झालं? सोमवार नाही का आज? सोमवारचं बंद असतं हा का? ते चिकन नॉनव्हेज खात नाही ना हा, गावातले लोक. आमच्या गावात मंगळवार बंद लक्षातच असतं. नाही आलं. हा का? मग ऐका ना जावई बापू, हा बोला आपण ना. दुसरं काहीतरी करू. काही पण करा. मी तुमच्या हाताचं काही बी खायला तयार आहे. पिठलं एक नंबर. पण बेसनच नाही, संपलंय. बेसन पीठ संपलं होय. आणता का जाऊन? असं जाऊन आणतो. आता कुठून आणू? ते ना इकडे पलीकडे आहे ना एक दुकान आहे, जिथून तुम्ही रिक्षात उतरले का हा तिथं एक दुकान दिसलं असेल तुम्हाला. हा वरती तिथं वस्ती आहे जरा तिथं. हा, तिथूनच आणा. तिथं भेटन का? हा धर. चालतंय आणतो. असा जातो ना असा येतो. पैसे आहेत ना? पैसे हा तुम्हाला म्हणलं ना का पैसे आहेत. तिला सांगू नका पैसे आहे माझ्याकडे. नाही. बाय. आलोच असं जातो. लवकर या, पळत जा. हा, हा. आणि पळत या. ते बी दुकान बंद होतं. आता इकडं काय सगळंच बंद आहे काय. सासूबाईला आहे ना काय मिरच्या ठ्याचा काय असेल ती बनायचं सांगतो खातो. सासूबाई नाही काय दिलं तर सासूबाईच्या हाताचं पाणी जरी पिलो ना तरी भूक उडून जाते. मी चला आता जातो गाडीवर. लग्नाच्या आधी लय जाड होते ग तू अर्चना. आता काय करते? सासूबाई
तुमची पिशवी काय झालं जावई मटण नाही, मासे नाही, अंडे नाही, बेसन पीठ नाही, शेंगदाणे नाही, काहीच नाही तुमच्या गावात. 2च मिनिटं असा जातो ना असा येतो, नाही मी उपाशीच राहीन. मी हाय एवढी तब्येत आहे ना, ही बी मग वाळून जायला बसली. अहो नाही ऐका, थांबा थांबा ऐका, तुम्ही ऐकू तर घ्या. हा बोला. बेसन पीठ नाही भेटलं का? नाही भेटलं. कसं काय गड्या? आता मला माहिती आहे का? अरे हा 2 वाजलेत ना दुपारचे, ते जेवायला गेले असतील दुपारी. जेवायला गेले असतील का? हा. हा, हा, मग हा. ऐका ना हा ते मी काय म्हणते, तू काहीच बोलू नको, शांत बस. काय म्हणतात? मग आपण आहे ना शेंगदाण्याचं बेसन केलं असतं. हा शेंगदाण्याचं बेसन करा, त्याच्यात काय टाकायचं ते टाका आणि तुम्ही नवरा बायकोच खा. पण शेंगदाणे संपले ना सर. नवरा बायको जावई खा? बापू अगं ते काय बोलले ऐकलं का, नवरा बायको खा. असं वाटत नवरा आहे ना पळपू पाच दमला, त्याला काय बोलायचं ते सुचना. अगं पण ते बाहेर का पळालं? काय माहिती, काय वाटतं तुला होईल का काम? वहिला आले 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 आले. बॅगच घेऊन आलोय. ओठ ओठ पहिले. काय ओठ झालं? म्हणलं ना. अहो का बरं? अरे ओठ. काय झालं जावई बापू? काय तुमचं तुम्हीच खा, मला काहीच नको. बॅगा का उचलल्या? मला राहायचंच नाही इथं. मग तुम्ही जा. तुम्ही जा. हिला राहू द्या मग, तुम्ही जा. येडे झाले का सासूबाई? परत येत नसतो इकडे जाऊ. अहो थांबले असते, मटण आणले असते. नको नको. पण मी काय म्हणते, ऐका तू. जावाय बापाला काहीच नाही ऐकायचं. अहो, चपला घाला पायात. अहो जावई बापू. नको नको. जावई बापू काय भानगडे? भानगड काहीच नाही. काय झालं? तुम्हाला सांगते नंतर, त्यांना थांबवा आधी. काय झालं? ते म्हणते आम्हाला जायचं, थांबायचं सासरे वा. नाही. जायचं ऐका ना. थांबायचं ना? मटण मासे अंडे खाऊ खावलंय, फुगलोय. हा. त्याच्यामुळे आता आहे ना, मला आहे ना माझ्या घरची आठवण आली. अहो आणतो ना दुसऱ्या गावातून. जावई बापू. होय अरे रामभाऊ जावई का पळतोय? अरे काय झालं? हा हे जावई आणि एक चाललेत आमचे. का बरं? हा बनातच ते. का? काय आलं सरपंच, तुम्ही या गावात सरपंच आहेत. हा यांनी मला आहे ना सासऱ्यांनी सासूनी हा असं मटण अंडे मासे खाऊ घातलंय ना, की मला आता आहे ना असं खाऊ खाऊ नको नको झाला. लय फुगलोय मी. अहो नाही नाही, अजून 8 दिवस थांबू ना. नको नको. हो हे उपाशी मारते मला, काहीच नाही. गावात जाय आणि हे आणि ते काहीच भेटा नाही गावात. आल्यापासून मला पाणी सकट नाही प्यायला. होय ऐका ना, मी दुसऱ्या गावातून आणतो. राहा आजचे दिवस तुम्ही. संतोष भाऊ अहो थांबू ना. समोरच्या आपले टपऱ्या बंद असेल बंद ना? होत्या, बरी बंद असतोय. काय झालं? काय नाही काय नाही. अरे आहे का पाहिलं का? संतोष भाऊ कसे पळतात मटणावर जावई दिसतोय. आज आपल्या गावात सोमवार आहे, सारं बंद आहे. सगळं बंद त्याच्यामुळे असेल, भेटलं ते नाही भडकलं असेल काही. डोक्यात. हा हा. नाहीतर ते मला म्हणत होते रामभाऊ आमचा जावई शॉर्टेज आहे. हा दर 4 दिवसाला ठेवलाच म्हणले इथं. आज टपऱ्या बिपऱ्या बंद हा असतील. चला जाऊ दे चला बसा. काय अवघड आहे हो. हा हा. काय जावायचं काय खरं आहे?